नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी मसाला बनवण्यासाठी लालबागच्या मसाला मार्केटमध्ये आलेली आहे। या अगोदर माझे पप्पा लालबागच्या मसाला मार्केटमधून मसाला बनवून घेऊन जायचे आणि मी पण माझे पप्पा ज्या दुकानामध्ये मसाला बनवायचे त्या दुकानामध्ये मी दरवर्षी मसाला बनवायला येते। तर यावर्षीही मी मसाला बनवण्यासाठी आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या प्रकारचा मसाला बनवणार आहे आणि कोणत्या शॉपमध्ये बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। चिंचपोकळी स्टेशनला उतरल्यानंतर ब्रिजने खाली उतरायचं आणि सरळ चालत यायचं या रस्त्याने चालत आल्यानंतर इथे हा मोठा सिग्नल लागतो। हा सिग्नल क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे। समोर इथे मैदान आहे। या मैदानातून पण सरळ चालत गेल्यानंतर इथून सुद्धा मार्केट लागेल। तर आता आपण आहे ना या मिरची मार्केट आहे त्या मार्केटमधून जाणार आहोत। रस्ता क्रॉस केल्यानंतर ही दुकानं लागतील आणि ही दुकानं जिथे संपतील ना तिथेच ही पहिली गल्ली लागते। त्या गल्लीतून आपल्याला आत जायचं आहे। तर बघा ही गल्ली आहे आणि ही जी गल्ली आहे ना ही आहे मसाला मार्केट। लालबाग मसाला मार्केटची गल्ली आहे। मसाला मार्केटमध्ये घुसल्यानंतर आजूबाजूला तुम्हाला सर्व मसाल्याची दुकानं दिसतील, जिथे बाहेर आहेत ना सर्व मिरच्या ठेवलेल्या आहेत। तुम्ही हे बघू शकता, हे खूप मोठं मार्केट आहे आणि सॅटर्डे संडेला आहे ना इथे खूप गर्दी असते। तर मी ना ऑड डेजला आलेली आहे आणि मी कोणत्या शॉपमध्ये मी मसाला बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी ह्या गल्लीतून सरळ जाणार आहे। सरळ गेल्यानंतर आहे ना इथे बघा हनुमान मंदिर लागेल। तर ह्या हनुमान मंदिरच्या बाजूनेच आहे ना एक गल्ली जाते, त्या गल्लीतून आता आपल्याला जायचं आहे। मी ज्या दुकानामध्ये मसाला बनवते तिथे चांगल्या क्वालिटीचा मसाला बनवून मिळतो आणि दरवर्षी आहे ना मी तिथेच जाऊन मसाला बनवते। आणि जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असाल ना तर मी त्याच शॉपमध्ये जाऊन व्हिडिओ काढते आणि तिथेच मसाला बनवते। कारण माझे पप्पा पण आहे ना या अगोदर आहेत ना मसाला बनवण्यासाठी त्याच शॉपमध्ये जायचे आणि मला त्यांनी सांगितले तुला जर मसाला बनवायचा असेल ना तर त्या शॉपमध्येच जाऊन मसाला बनव। तर तुम्हाला पण मी आता दाखवते की कोणत्या शॉपमध्ये जायचं आहे। तर आता बघा ह्या मंदिराच्या बाजूची गल्ली संपल्यानंतर आपल्याला जायचं आहे राईट साईडला। राईट साईडने गेल्यानंतर सरळ चालत जायचं आहे। तर चला आता आपण सरळ चालत जाऊया। मी तुम्हाला शॉप दाखवते। तुम्हाला पण आतुरता लागली असेल ना की मसाला बनवण्यासाठी मी कुठे चाललेली आहे। तर चला लवकरच तुम्हाला समजेल। नंतर इथे तुम्हाला सर्व मसाल्याची दुकानं दिसतील आणि मी ज्या दुकानामध्ये मसाला बनवते त्या दुकानाचं नाव आहे शिंदराज मसाले, चव शिंदेची, शान महाराष्ट्राची। तर ह्या दुकानामध्ये ना मी मसाला बनवण्यासाठी दरवर्षी येते आणि यावर्षीही मी मसाला बनवण्यासाठी आलेली आहे। आणि मसाल्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि बाहेरच तुम्ही बघाल तर बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत। नमस्कार दादा। नमस्कार ताई, कसे आहात? एकदम मस्त। बोला ना। तर यावर्षी पण मला मसाला बनवायचा आहे। दोन प्रकारचे मसाले बनवायचे। दोन प्रकारचे, ओके। एक तर मालवणी मसाला तो आपला रेग्युलर आहे, घरगुती, बरोबर आहे। आणि दुसरा बनवायचा आहे कांदा लसूण घाटी मसाला। अच्छा, कांदा लसूण घाटी तो पण चालू केला वापरत नाही? आमच्या बाजूला जे राहतात ना त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले, कारण का दरवर्षी तरी तुमच्याकडनंच मसाला बनवतो तरी तुमचेच व्हिडिओ काढते। तर ते बोलले की तू जातेस तर माझ्यासाठी पण थोडासा तिखटचा मसाला चवीसाठी घेऊन ये। ओके ना। तर म्हटलं की ठीक आहे चालेल। तर म्हटलं जातेच आहे तर तुमच्यासाठी पण घेऊन येते। त्यांना तिखट कसं लागतं? तसं नॉर्मल जसं असतं ऍक्च्युली काय होते का मला तर माहिती नाही घाटी कांदा लसूण मसाला कसा असतो ते। तर ते होतं की तू तिकडे गेलीस ना त्या लोकांना माहिती असतं। तर म्हणजे ठीक आहे तसं काही टेन्शन नाहीये, ते आपल्याला काढून देते। देऊ, नक्की देऊ। टोटल आपल्याला किती झाला पाहिजे त्यांचा घाटी मसाला? त्यांचा 1 किलो पाहिजे आणि आपला जो आहे तो मालवणी मसाला 2 किलो पाहिजे। नेहमीप्रमाणे आपल्या 2 किलो मिरचीचा 3-3.5 किलो आपला तयार होईल। ओके, आपली तिखट वगैरे बरोबर होतं? हो एकदम कलर परफेक्ट, हो एकदम छान। मग आपल्याला जसं आपण घेतला दरवर्षीप्रमाणे जसं आपण घेतो, तुम्हाला गेल्या वर्षी पण आपण 800 ग्राम लवंगी घेतलेली, 800 ग्राम बेडगी शंकेश्वरी आणि 400 ग्राम काश्मीरी घेतलेली। म्हणजे तिखट, कलर, चव तिन्ही गोष्टी आपल्या प्रॉपर आलेल्या आणि पूर्ण 28 प्रकारचा गरम मसाला। ठीक आहे, तर आपण तुमचं चालू करूया। दादा आहेत ना माझ्या मसाल्याची लिस्ट बनवत आहेत आणि मी दादांना सांगितलं की मला मालवणी मसाला पाहिजेत आणि मला सांगावं लागत नाही आहे की मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे, कोणत्या प्रकारच्या मिरच्या पाहिजेत, कारण का दरवर्षी मी इथूनच मसाला बनवते। दादांनी मला फक्त मिरच्या दाखवल्या आणि 28 प्रकारचे मसाले आपण टाकणार आहोत सांगितले आणि बघा त्यांनी लिस्ट काढायला सुरुवात केलेली आहे। दादा जे मसाला बनवून देतात ना वर्षभर आहे ना त्याची चव आणि कलर बिलकुलही कमी होत नाही। आणि माझी मम्मी काय करते माहिती का, मसाला बनवून गेली की थोड्या चवीपुरते ना सगळ्यांना देते आणि म्हणजे आम्हाला पण देते आणि ती खाल्ल्यानंतर आहेत ना काहीतरी म्हणजे मालवणी प्रकारचं काहीतरी बनवायचं असते की म्हणजे मम्मीकडे येत आहे तर थोडासा द्यावं। खूप छान मसाला बनवला आहे आणि मी जेव्हा मम्मीकडे गेली ना संजाली मसाला तर खूपच मस्त बनवून आणला आहे, मसाला खूपच मस्त बनवून आणलेला आहे।
तर तुम्हाला पण असा मसाला बनवून पाहिजे असेल ना तर स्क्रीनवरती मी दादांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही एकदा बनवून बघा मसाला कसा आहे. दरवर्षी ना तुम्ही इथेच याल मसाला बनवण्यासाठी. दादा एकदा व्यवस्थित समजावून सांगतात की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मिरच्या पाहिजे. आणि मालवणीत मसाला असं नाही, तुमचा कोणताही मसाला असू दे, आगरी मसाला असू दे, घाटी मसाला असू दे, तुम्हाला तिखट पाहिजे असेल, पुणेरी म्हणजे कोणत्याही प्रकारचा मसाला तुम्हाला इथून बनवून मिळून जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर धने पावडर पाहिजे असेल किंवा मग तुम्हाला हळद पावडर पाहिजे असेल ना तर ती पण तुम्हाला इथून बनवून मिळेल. तर आता दादा माझी लिस्ट काढतायत. लिस्ट काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की काय कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले घेतलेत आणि मिरच्या घेतल्या आहेत. आपली लिस्ट तयार झालेली आहे. हो. आपण मिरची आणि गरम मसाला काढून घेऊया. हो चालेल. तुम्ही बघत असाल आपल्याकडे मिरच्या ज्या आहेत त्या सर्व देठ काढलेल्या आहेत. हो. ह्या देठवाल्या मिरच्या आपल्याकडे येतात त्या आपण उन्हामध्ये सुकवतो. उन्हामध्ये सुकवल्यानंतर आपण त्याची देठं काढून ठेवतो. त्याप्रमाणे ज्या ज्या मिरच्या दिसतात ना त्या प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या आहेत. ही काश्मीरी आहे, ही कर्नाटकची अन्नीगिरी काश्मीरी बोलतात, जिचा कलर वर्षभर टिकतो. ही निपाणी शंकेश्वरी, याची साल पातळ असते. अच्छा. साल पातळ असते. ह्याचा मावा ह्याचा खूप जबरदस्त असतो, चवीसाठी एक नंबर. म्हणजे मसाल्याची मिरच्यांची महाराणी आम्ही याला बोलतो. मिरच्यांची महाराणी निपाणी शंकेश्वरी. त्याच्या पाठोपाठ ही रेशम पट्टा. याच्यामुळे मसाला ना ठीक होतो, म्हणजे मसाल्याची ग्रेव्ही घट्ट होते. त्यासाठी हे वापरलं जातं. ही आपली अन्नीगिरी बेडगी. ही अन्नीगिरी बेडगी कलर आणि चवीसाठी खास वापरली जाते. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, ह्याचा कलर 12 महिने अजिबात उतरत नाही, ॲज इट इज. त्यामुळे ह्याचा रेट बाकीच्या मिरच्यांपेक्षा थोडासा वरतीच राहतो. त्याच्या पाठोपाठ ही आपल्याला महाराष्ट्राची लवंगी येते. ही थोडी तिखट झणझणीत असते. ही आंध्रची लवंगी येते. ही खमाम, ज्याला आपण खमाम तेजा बोलतो, चवीला अप्रतिम आणि तिखट सुद्धा छान येते. त्याच्या पाठोपाठ ही पांडी येते. पांडी सुद्धा आपल्याकडे येते आंध्रामधून. ज्या मिरच्या आपल्याकडे ज्या येतात त्या आपण त्या राज्यामधून त्या ठिकाणून स्पेशली मागवतो. देठं काढून आपण सुकवून घेतो. म्हणजे मसाला करताना माणसाचे मसाले जे 12 महिने राहतात त्याला आम्ही स्वतःहून गॅरंटी देतो की तुमचा मसाला तिखट, कलर, चव ॲज इट इज 12 महिने राहणार नाही. आणि मी पण घेऊन जातेच ना, मी मगाशी पण सांगितलेलं चव आणि कलर बिलकुलही कमी होत नाही. बस म्हणजे तसा राहतो. आणि जेवणाला पण कलर खूप मस्त आहे. बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम तसे असतात की इकडे स्वस्त पडला आम्हाला, पण तो स्वस्त मसाला तुमचा 2-3 महिन्यामध्ये कलरही जातो, सफेद होतो, काहींचा काळा होतो, चव नाही लागत. आपल्या मसाला आपण गॅरंटी देतो, तिखट, कलर, चव आहे अशी तुमची 10 ते 12 महिने तुम्ही बिंदास वापरा. जसं ताई तुम्ही बोलता ना तुमचे मसाले तुमच्या आजूबाजूचे येतात, फक्त आजूबाजूचे नाही, संपूर्ण डोंबिवली येते तुमचे व्हिडिओ बघून घ्यायला. आणि डोंबिवली, ठाणा, कल्याण, तुमच्या व्हिडिओचा इफेक्ट एवढा आहे की तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला कल्याण, डोंबिवली तो बाहेरचा जो पट्टा आहे तो संपूर्ण मसाले गेले जातात. तुमचे फॉलोअर जेवढे आहेत ते सांगतात त्या अंतराताईचा जसा दिला ना सेम मसाला पाहिजे तोच द्या, चेंज नको आम्हाला. आणि त्यांचे रिप्लाय सुद्धा येतात की आमचा मसाला छान झाला, थँक्यू म्हणून. माझी मम्मी पण तेच सांगते ना की जेव्हा मी जाते ना तेव्हा त्यांच्याशी मसाला तर खूपच छान बनवणे म्हणून मी दरवर्षी तुमच्याकडे येते. आणि जर मी तुम्हाला सांगितलं माझे पप्पाही इथे यायचं तर मी छान झाला पहिला चांगला होणार आहे. नक्की नक्की खूप छानच बनवतात. कारण आम्ही पण दरवर्षी मसाला बनवून घेऊन जातो. आम्ही पण दरवर्षी नक्की आहे. नक्की. फक्त कसं होतं सॅटर्डे, संडे किंवा बँक हॉलिडे त्या दिवशी रश थोडा जास्त असतो. तर तुमचा मसाला तुम्हाला गर्दीपासून जर वाचायचा असेल तर सॅटर्डे, संडे आणि बँक हॉलिडे हा स्किप करून मधल्या दिवशी या तर तुम्हाला जास्त बेटर. कमी वेळामध्ये 1-2 तासामध्ये तुम्ही मसाला तुमचा घेऊन घरी जाऊ शकता. माझ्या मसाल्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे गरम मसाले इथे काढलेले आहेत. आता आपण दादांना विचारूयात की कोणत्या कोणत्या प्रकारचे गरम मसाले माझ्या मसाल्यासाठी वापरलेले आहेत. सर्वात प्रथम आपण धने काढलेत. हे इंदुरी धने असतात. हे मसाल्याला चव पण देतात आणि मसाल्याला सुगंध पण देतात. चक्री फूल आहे, दालचिनी आहे, जावेंत्री, जायपत्री बोललं जातं याला, कस्तुरी मेथी, ग्रीन हिरवी वेलची, बडीशोप, काळी मिरी ही केरळवरून येते, मसाला वेलची, ही लवंग आहे, बाकीच्या ठिकाणी श्रीलंकेवरची असते, ही आपली इंडियन लालपरी बोललं जातं याला, थोडेसे जिरे, थोडी सुंठ, लाल फूल, श्रीफळ, गुलाब फूल सुगंधाचं काम करतं, कबाब चिनी, हे शहाजीर आहेत, हे आपण भाजताना नंतर टाकतो,
थोडी मेथी, खसखस आहे की आपण भाजताना नंतर टाकतो, दगडफूल, जायफळ, नाकेश्वर, हळद आणि हिंग. हा काबुली हिंग आहे जो मसाल्याची चव वाढवतो, मसाल्याची ॲसिडिटी तोडतो आणि मसाला टिकवण्याचं काम करतो. ज्यावेळेस आपण हा काबुली हिंग मसाल्यात वापरतो तर आपला मसाला 12 महिने अजिबात खराब होत नाही. थोडी राई, थोडे सफेद तेल. समोर आपण 28 प्रकारचा गरम मसाले काढलेले आहेत. तुमच्या समोर इथे मिरची भेटली जाणार, त्याच्याबरोबर तुमच्या समोरच मसाला भाजून आणि कुटून भेटणार. वेळ तुम्हाला 2 ते 1.5 तासामध्ये तुमचा मसाला, घरगुती मसाला तुमच्या आवडीचा तयार करून भेटेल. तर दादांनी आता मला ना सर्व प्रकारचे गरम मसाले आणि मिरच्या काढून दिलेल्या आहेत. आता हे सर्व मसाले आहेत ना भाजायला घेऊन जातील आणि थंड झाल्यानंतर ते आपले कुटायला पण घेऊन जातील. आता इथे लिस्टप्रमाणे ना इथे दादांनी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे मला ना 2 किलोचा पूर्ण मसाला दादांनी काढून दिला. इथे 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 28 प्रकारचे गरम मसाले बघा इथे दादांनी काढून दिलेले आहेत. हळकुंड आहेत ना बाजूला ठेवलेले आहेत, कारण का त्यांची ना भाजण्याची पद्धत पण आहे ना वेगळी आहे, त्यामुळे त्यांनी हळकुंड बाजूला ठेवलेले आहेत. ते पण आपण बघणार आहोत. तर चला आता आपण आहेत ना हे सर्व घेऊन तिथे जाऊयात. तिकडे बघितलं असाल तर बघा कढई ठेवलेलीच आहेत आणि आजूबाजूला गर्दी पण बघू शकता की हळूहळू आहे ना गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे मसाला बनवण्यासाठी. मी सकाळीच आलेली आहे आणि जास्त गर्दी नसल्यामुळे आता माझा पण नंबर लगेच लागेलच. हळकुंड आणि हिंग हे दोन्ही पण आहे ना तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता हे जे आपले 28 प्रकारचे गरम मसाले आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता इथे बघा हे एकदम बारीक फ्लेमवरती आहेत ना हे सर्व प्रकारचे मसाले भाजून घेतले जाणार आहेत. आणि कढई मोठी असल्यामुळे ना हे भाजायला वेळ लागत नाही. आणि बघा हे दादा जे आहेत ना हे सतत परतवत आहेत, म्हणजे कुठेही आहे ना खाली आपला हा गरम मसाला लागला नाही पाहिजे आणि कुठेही जळून नाही जायला पाहिजे. आणि एक बघितलं ना तर एक मस्त सुगंध सुटलेला आहे. आता गरम मसाला परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण आता ह्याच्यामधून परतून घेणार आहेत. त्याच्यावरतीही थोडंसं तेल टाकल्यानंतर हे आता व्यवस्थित परतून घेतील. म्हणजे जर तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी आहे ना हे सर्व तुम्हाला बनवून मिळणार आहे. तुम्हाला किती किलोचा मसाला बनवायचा आहे ते तुम्हाला दादांना सांगायचं आहे. गरम मसाले तुम्हाला ज्या लिस्टप्रमाणे तुम्हाला गरम मसाले जेवढे पाहिजे तेवढे त्यांना सांगायचे आहेत आणि नंतर तुम्हाला इथेच भाजून मिळतील. आता मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता ते एका टबमध्ये काढून घेतील थंड होण्यासाठी. हा माझा पूर्ण 2 किलोचा मसाला आहे, तो आता व्यवस्थित भाजून आता हा थंड करण्यासाठी या टबमध्ये काढतायत. भाजलेला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा आपण टंकीवरती कुटायला घेऊन जातो आहे. माझा मसाला कुटायला घेतलेला आहे. इथे 4 डंक आहेत ज्यात मसाला कुटला जातो. इथे मसाला बारीक चाळणीने चाळून जाड मसाला पुन्हा डंकात बारीक करण्यासाठी टाकला जातो. आणि आता तुम्ही पाठीमागे बघू शकता बघा भरपूर गर्दी झालेली आहे मसाला बनवण्यासाठी. जर तुम्हाला यायचं असेल ना तर सकाळच्या वेळेस लवकर या, म्हणजे लवकर तुम्ही मसाला बनवून आहे ना लवकर घरी जाल. आता माझा पण मी लवकर आलेली आणि माझा पण मसाला आता तयार होत आलेला आहे. आता थोड्याच वेळाने ते थंड झाल्यानंतर आहेत ना चाळून वगैरे देतील, ते पण मी तुम्हाला दाखवेन. माझा मसाला इथे बारीक झालेला आहे. दादा आता हा मसाला चाळणीने चाळून जाड मसाला पुन्हा डंकात टाकत आहे, म्हणजेच इथे आपल्याला ना एकदम बारीक मसाला बनवून मिळतो. फक्त एवढाच मसाला बारीक झालेला नाही आहे, बाकी पूर्ण मसाला बारीक झालेला आहे. आणि आता दादा हा पूर्ण मसाला माझ्यासाठी पॅक करत आहेत. तर आता मला ना कांदा लसूण मसाल्याचा पण मसाला पाहिजे, तर त्यासाठी बघा इथे हे सर्व प्रकारचे मसाले काढून घेतलेले आहे. कांदा लसूण, त्यानंतर इथे हे वेगवेगळे प्रकारचे गरम मसाले आहे, खोबरं आहे. तर आता हे पहिल्यांदा ह्या कढईमध्ये भाजून घेणार आहे आणि एकदम बारीक फ्लेमवरती आहे ना हे खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता गरम मसाले भाजून घेणार आहेत.
आपण बारीक गॅसवरती आहे ना हे एकदम मंद आचेवरती आहे ना व्यवस्थित परतून घेणार आहेत. मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आहेत ना कांदा लसूण मसाल्यासाठी लागणाऱ्या हे दोन्ही प्रकारच्या मिरच्या टाकलेल्या आहेत. बघा हे दादा जे आहेत ना हे सतत ते मसाला पूर्ण परतून घेत आहेत, कंटिन्युअसली हलवत आहेत जेणेकरून आहे ना मसाला खालती लागू नये. तिथे हे कांदे ठेवलेत, हे कांदे हे सोलणार आणि त्याच्यानंतर हे पण कांदे भाजून घेतील आणि नंतर मग आपला हा मसाला आहे ना इथे लंकीमध्ये कुटायला जाईल. तर ताई आपला मसाला तयार झालेला आहे. जसा तुमचा नेहमी असतो मीडियम तिखट, कलरला चांगला, चवीला चांगला, तुमचा मसाला तयार झालेला आहे. तुमचा प्रत्येकाची तिखट कलरचं वेगवेगळी असते, त्याप्रमाणे प्रत्येकाचं प्रमाण हे थोडं फरकाने चेंज होत असतं. ओके, हा आपला मालवणी मसाला तयार झाला. दुसरा आपला तुम्ही बोललेला जो घाटी मसाला 1 किलो पाहिजे तोही आपला तयार झाला. आणि एक सेलम हळद ही तुमच्यासाठी आपण कुटून ठेवलेली आहे. मी पूर्ण म्हणजे वर्षभर लागणारा सगळा मसाला मी इथे सुंदरच मसाल्यामध्ये दादाने शॉपमधूनच बनवून घेतलेला आहे. आणि जर माझा मसाला संपला तर दिवाळीमध्ये मी येते ते परत मसाला बनवण्यासाठी. नक्की 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 छान. ओके, वर्षभराचा मसाला हळद तयार झालेली आहे. वर्षभरासाठी लागणारा माझा मसाला तर तयार झालेलाच आहे. मी मसाला आणि हळद हे दोन्ही पण कुटून घेतलेलं आहे आणि संपला तर मी दिवाळीमध्ये परत बनवायला येतेच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मालवणी मसाला कुठे आणि कशा प्रकारे बनवला आहे ते दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल दिलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.